या अभिवादनानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय पद्मश्री डॉक्टर भटकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपले विचार व्यक्त करावेत. आदरणीय डॉक्टर भटकर सर. माऊलीच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या या पावन दिवशी आणि अत्यंत पवित्र इंद्रायणी सलिलीच्या काठी या विश्वरूप दर्शन मंचावर एक अत्यंत अद्वितीय सोहळा साजरा होत आहे. आणि काही बोलायच्या आधी वारकरी संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे उपस्थित सर्व भाविकांच्या एक प्रतिनिधी म्हणून सर्वप्रथम मी ज्ञानियाचा राजा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्यांनी ज्ञानेश्वरीच्या स्वरूपात ईश्वरीय ज्ञान प्राकृतामध्ये नव्हेच तर सर्व मानवीय जातीच्या कल्याणासाठी या भूतलावर आणलं. त्या ज्ञानेश्वर महाराजांना मी प्रथम वंदन करतो आपल्या सर्वांच्या तर्फे. त्याचबरोबर त्याच परंपरेमध्ये जगद्गुरु आमचे कराड सर त्यांना तत्वज्ञ संत म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांना आणि तुकाराम महाराज आणि सर्व संतांना तत्वज्ञ संत तुकाराम महाराज ज्यांनी गाथेच्या स्वरूपात एक वेदांचं ज्ञान, श्रुतींचं ज्ञान, उपनिषदांचं ज्ञान साध्या शब्दामध्ये सर्व लोकांसमोर महाराष्ट्रासमोर आणलं. त्या तुकाराम महाराजांनी वंदन करतो. आजच्या या सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय श्री रामविलास वेदांती मध्ये असं वाटतं की वेदांत म्हणजे काय, वेदाची सुरुवात कुठे होते, वेदाचं सार काय आहे आणि वेदांचा अंत काय आहे. भारतीय संस्कृतीचं जे अधिष्ठान आहे वेद आणि वेदांतचं ज्ञान, हे वेद काय आहे तर एकाच शब्दात जर सांगायचं असेल, एकच शब्द ते आहे राम. तसे रामविलास वेदांती महाराज आज या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. ते मुद्दाम या सोहळ्यासाठी आले. मला वाटते सरांनी खूप हट्ट केला असेल की तुम्ही यायलाच हवं. उपस्थित मंचावर सर्व महानुभाव, जेव्हा मी मानपत्र आपण ऐकत होतो, हे मानपत्र सरांच्या प्राध्यापक विश्वनाथ कराडच्या सिद्ध एक अत्यंत श्रद्धापूर्ण भाव, मला वाटते की भावशिकेची अवस्था आली असेल, त्यातून हे अवतरण झालं. आणि आपलं सर्व जे कामाचं जे सार आहे, आपण जी सेवा केली आहे भगवंताच्या चरणी, सर्व संत परंपरेमध्ये जी सेवा आपण केली, त्याचं सार त्या मानपत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालं, त्याचं दर्शन मिळालं. या सोहळ्यामध्ये खरं म्हणजे मी जेव्हा माझं शिक्षण महाराष्ट्राच्या बाहेरच झालं, बरंचसं शिक्षण, त्यानंतर मी दिल्लीला होतो, त्यानंतर त्रिवेंद्रमला होतो, अनेक वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये आलो. आणि मला अनुग्रह मिळाला, ज्ञानाचा अनुग्रह मिळाला, भक्तीचा अनुग्रह मिळाला, कर्माचा अनुग्रह, संतांचे आशीर्वाद मिळाले, सरांची भेट झाली. आणि ह्याच ओघात आजचे जे सत्कार मूर्ती बाबा महाराजांची माझी भेट झाली.
आज आदरणीय माईसाहेब इथे आहेत, आईसाहेब इथे आहेत. आणि या भेटीमध्ये काही कीर्तनामध्ये मी पूर्ण कीर्तने वाचले नाहीत, म्हणजे उपस्थित नव्हतो, पण काही कीर्तनामध्ये जो माझी जी अनुभूती आली, एक आदर्श एक कीर्तनकार ज्या पुराणांच्या प्रथेमध्ये परंपरेमध्ये कसा असावा त्याचे काही मानदंड मांडले गेले आहेत. जो खरा कीर्तनकार असतो, आदर्श कीर्तनकार असतो, सर्वप्रथम त्याला शास्त्राचं ज्ञान असायला पाहिजे, यथार्थ ज्ञान असायला पाहिजे, वेदांत ज्ञान असायला पाहिजे. वेद म्हणजे आले वेदांग, उपवेद, सर्व दर्शनांचं ज्ञान. इतिहास म्हणजे जसा रामायण आणि महाभारत आहे, आपले धर्मग्रंथ आहेत, आणि त्याचबरोबर सर्व पुराणांचं, 18ही पुराणांचं ज्ञान. आज भारतीय संस्कृती किंवा वेदांत ज्ञान का टिकलो 5000 वर्षानंतर, 10,000 वर्षानंतर का टिकू शकलो, तर आपल्या 18 पुराणामध्ये. काही लोक म्हणतात पुराणाच्या वांगे पुराणात राहू द्या, पण पुराण कथेतून ज्ञानाचं दर्शन, गोष्टीद्वारे ज्ञानाचे दर्शन. तिथे ज्ञान आहे, धर्म आहे, रूढी आहे, परंपरा आहेत, आणि त्यातून संस्कृती तयार झाली, आणि त्यातूनच एक प्रथा तयार झाली, ती आहे कीर्तनाची. आणि आदर्श कीर्तनकाराला शास्त्राचं ज्ञान असायला लागतं, वेदांताचं ज्ञान असायला लागतं, पुराणाचं ज्ञान असायला लागलं, पुराणाच्या गोष्टी, त्याचबरोबर इतिहासाचं, रामायणाचं, त्यानंतर पूर्ण परंपरा, भारतीय संस्कृतीची परंपरा, आणि त्यानंतर जी आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली किंवा सर्व भारतवर्षामध्ये सुरू पूर्ण संत परंपरा. त्याचबरोबर त्याला गाता आलं पाहिजे, त्याला निरूपण करता आलं पाहिजे, त्यांना प्रवचन करता आलं पाहिजे, अभिनय करता आला पाहिजे, वाणी रसाळ पाहिजे, 14 विद्या 64 कला अवगत पाहिजेत. असा एक आदर्श कीर्तनकार असू शकतो, असं संतांनी म्हटलेलं आहे, आपल्या शास्त्रामध्ये म्हटलंय. अशा आदर्श कीर्तनकाराचं मूर्तिमंत जे मला पाहायचं असेल, कुठे पाहायचं असेल, असं मॉडेल जे आम्ही म्हणतो विज्ञानामध्ये, असं कुठे आम्हाला पाहायला मिळेल, ते आहेत आपले बाबा महाराज सातारकर. आदर्श कीर्तनकार काय असावा आणि कसा असावा, आणि अशा आदर्शानेच पूर्ण परंपरा आपलं घडत असते. संत अवतरतात, पुनश्च संत अवतरतात, अवतार होतात, आणि ती परंपरा टिकून राहते. आणि म्हणूनच भारतीय संस्कृती आजपर्यंत का टिकली, ते असे आदर्श तयार झाले काळाच्या ओघात, प्रत्येक शतकामध्ये. तर 21व्या शतकामध्ये आणि 20व्या शतकामध्ये मला वाटते आदर्श कीर्तनकार बाबा महाराजांचा आपण आज गौरव केला नाही. जसं सरांनी सांगितलं की आज सर्वांच्या तर्फे, सर्व भाविकांच्या तर्फे, वारकरी संप्रदायाच्या तर्फे आज त्यांना आपण नमस्कार करतोय, अभिवादन करतोय खऱ्या अर्थाने. सरांनी म्हटलं, मला काही जेव्हा संबोधत होते, विज्ञान ब्रह्म असं काहीतरी एक उक्ती त्यांनी केली. विज्ञान ब्रह्म तो वेदों का वाक्य भी है, पण असं म्हणतो मी आता की विज्ञानाचे विचार थोडेसे मांडतो, 1-2. विज्ञानाला ही सृष्टी काय आहे, विश्व काय आहे, ब्रह्म म्हणत नाही, ब्रह्म त्याच्या पलीकडे आहे. दीपांशु महाराज, ब्रह्म क्या है और विश्व क्या है और सृष्टि क्या है. ब्रह्म तो विज्ञान के परे है, पर ब्रह्म उसके भी परे है. तो विज्ञान को ये सृष्टि क्या है कुछ पता चला है. अभी अनेक संशोधन हुए, अनेक संशोधक हुए, लेकिन ब्रह्म क्या, विश्व क्या है उसकी थोड़ी, क्योंकि विश्व जो है सिर्फ 4% जो है, 4% गोचर आहे. आपण जे पाहू शकतो, जे विश्व पाहतो, सृष्टी पाहतो, फक्त 4%च पाहू शकतो. 96% ते कधी गोचर होईल की नाही, किती अगोचर आहे. त्यासाठी कोणतं दुसरं ज्ञान लागणार आहे, विज्ञानाच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. आणि त्याला आपल्या ऋषी मुनींनी अध्यात्म ज्ञान म्हटलंय. की ज्या दिवशी मला
मला जर परब्रह्माचं स्वरूप समजायचं असेल तर पहिल्यांदा मला माझ्या आत्म्याचं माझं स्वस्वरूप ज्ञान मला समजावं लागेल, तरच मला या ब्रह्माचं रूप म्हणून विज्ञानाला अजून खूप शिकायचं आहे, खूप समजायचं आहे. आणि म्हणूनच आम्ही एक भूमिका मांडली. सरांच्या वेळेस विवेकानंदाने शब्द मांडले होते त्यांच्या शिकागोच्या लेक्चरमध्ये, की जेव्हा विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय होईल, संगम होईल, तेव्हाच परिपूर्ण ज्ञान समाजासमोर येऊ शकेल. आणि त्याच वेळेस आणि ह्या विश्वरूप दर्शन मंचाची जी योजना होती, की या विश्वरूप दर्शन मंचावर, या व्यासपीठावर एकाच वेळी आध्यात्मिक ज्ञानाचा धर्म काय आहे, धर्माचा म्हणजे आध्यात्मिक ज्ञानच, त्याचबरोबर विज्ञानाचा आणि आधुनिक विज्ञानाचे जे वैज्ञानिक असतील, संत असतील, एकाच मंचावर उभे राहून ते परिपूर्ण ज्ञान समाजाला देऊ शकतील. आणि ते ज्ञानेश्वर महाराजांच्या साक्षीने झालं पाहिजे. कोणतेही ज्ञान नव्हे, तुकाराम महाराजाच्या साक्षीने झालं पाहिजे. नगराध्यक्ष इथे आहेत आणि खरोखर मला होतं अलंकार पुरीमध्ये मी लंडनमध्ये हा विचार मांडला होता रॉयल सोसायटी समोर, की एक दिवस भारत म्हणून जगाचा म्हणजे ज्ञानाचा एक कॉरिडॉर, द वर्ल्ड विल सी इंडिया एमर्जिंग ॲज द नॉलेज कॉरिडॉर ऑफ द वर्ल्ड, असे शब्द मांडले होते. ते नॉलेज कॉरिडॉर म्हणजे काय, तर ज्ञान आणि विज्ञानाचा संगम आणि सर्व जगाला एक परिपूर्ण ज्ञान द्या आणि त्याचं शिक्षण प्रणाली तयार करायची, अशी जी विश्वशांती केंद्राची जो मानस आहे, तो संकल्प आहे, तो आहे. महाराजांच्या बद्दल मी काय सांगावं, जेव्हा आपले मानपत्र वाचल्यानंतर प्रत्येक शब्द त्याचा म्हणजे माझ्या कानात म्हणजे त्याचे ध्वनी प्रतिध्वनी माझ्यासमोर येत आहेत. मला त्यात विशेष काही सांगायचं नाही, पण सरांनी जी भूमिका मांडली आणि बाबा महाराजांनी मला सांगितलं की मला एक भेट दिली होती, की ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी जी आहे ती त्यांनी मला भेट दिली होती आणि ती पाहिल्यानंतर मी थक्क झालो. आणि त्यात की आपले संत वाङ्मय किंवा आपली परंपरा सुद्धा ऐश्वर्य संपन्न हो असे उच्चार त्यांनी काढले. आमचा विठ्ठल, आमची रुक्मिणी, आमचे तीर्थक्षेत्र सुद्धा ऐश्वर्य संपन्न हो. आणि खऱ्या अर्थानं, आणि ते ऐश्वर्य कोणतं आहे, ईश्वराचं जे स्वरूप सांगितलं आहे विठ्ठलाचं, षडगुण संपन्न, 6 ऐश्वर्याने नटलेला तो विठ्ठल, तो विष्णू, तो नारायणाचं स्वरूप, ते 6 ऐश्वर्य. त्यात अनेक आहेत. पाराशर मुनींनी एक व्याख्या केली, अनेक लोकांनी अशी व्याख्या केली आहे. तर ऐश्वर्य असेल, स्त्री असेल, धर्म असेल, कोणी बळ म्हणतो, औदार्य, त्याचबरोबर विरक्ती आणि ज्ञान, असा संपन्न पण तो ऐश्वर्य संपन्न ज्ञान. म्हणून सरांनी एक संकल्प केला, आळंदीला असेल, आळंदी देहू असेल आणि पंढरपूर असेल, की आपल्या पंढरपुराचं मंदिर, आपलं विठ्ठलाचं मंदिर सुद्धा ऐश्वर्य संपन्न होऊ दे. आणि त्यासाठी काय करायचं, आणि त्याचबरोबर सर्व पंढरपूरच्या तीर्थक्षेत्राची रचना कशी असावी, भाविकांना कशा सोयी उपलब्ध व्हाव्या, त्याचाही मास्टर प्लॅन आम्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर सादर केला होता. त्यासाठी काही योजना लक्षात आली, तर ती योजना तशी होती. मला वाटते ऐश्वर्याचं जे आहे महाराजांनीच ही कल्पना मांडली आहे, त्याचं मूळ स्वरूप मांडलेलं आहे, की आपली तीर्थस्थाने सुद्धा ऐश्वर्य संपन्न व्हावी, भारत ऐश्वर्य संपन्न व्हावा ज्ञानाने. ज्ञानाच्या बरोबर सरस्वती असेल, लक्ष्मी सुद्धा असेल, असा ऐश्वर्य संपन्न, संस्कृती संपन्न देश आपल्याला तयार करायचा आहे. तर त्याचं प्रतीक, त्याचं मूर्तिमंत उदाहरण, ज्यांनी सर्व महाराष्ट्राला प्रबोधन कसं असावं, समाजाचं प्रबोधन कसं असावं, त्याचं एक प्रखर माध्यम कोणतं आहे, ते आहे कीर्तन, ते आहे भजन. असं माध्यम अजून तयार झालेलं नाही आहे. खऱ्या अर्थाने प्रबोधन हजारो लाखो लोकांसमोर आणि रसावाणीतून आपल्या समोर आणलं आणि ती परंपरा कामोळ ठेवलं. आणि ते ज्ञान या स्वरूपात त्या जगामध्ये असं झगडलेलं नाही आहे. अशा प्रकारचं माध्यम तयार झालं नाही, कीर्तनासारखं माध्यम तयार झालेलं नाही आहे. आणि हे माध्यम मला कधी कधी वाटतं की आपल्या कॉलेजचं शिक्षण किंवा युनिव्हर्सिटीचं शिक्षण कसं हवं, तर आपले प्रोफेसर येऊन कीर्तन करायला पाहिजे, विज्ञानाचं कीर्तन करायला पाहिजे. एक वेळ जेव्हा मला महाराष्ट्र भूषण
सर होते त्याला साक्षी होते. तर म्हटलं की ज्या दिवशी आपले विद्यार्थी आपले जीन पॅन्ट्स घालून किंवा मुली जीन्स घालून किंवा याच्यामध्ये आपण पाहतोय की आता जे नवीन वेशभूषा तयार झाली आहे, ज्या दिवशी आपले विद्यार्थी असे विद्यार्थी शाळेतील असेल की उच्च शिक्षणातील असतील, तर ज्ञानोबा तुकाराम माझं ते ओळ आणि अभंग जेव्हा नाचायला लागतील खऱ्या अर्थाने, त्या दिवशी खरं शिक्षण त्यांच्या समोर आलं. आणि प्राध्यापक जेव्हा कीर्तन करतील, कीर्तन करू शकतील, तेव्हा ते खरं ज्ञान आपण त्यांच्या समोर आणू शकू, तेव्हा त्यांना ते ज्ञान उमगलं असेल स्वतःला. तर असे मी त्यांना प्राध्यापक, तत्वज्ञ, कीर्तनकार, प्रबोधनकार यांचा सर म्हणत आहेत की आपण फर्ग्युसन कॉलेजमध्ये किंवा कोणत्याही कॉलेजमध्ये जातो किंवा आपण कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जातो, तर मुलांना पकडून ठेवणं ह्याच मोठं. आज आपण पाहतोय महाराजांच्या कीर्तनात लाखो लोक 3-3 तास मंत्रमुग्ध होऊन जातात. तर ते असे आपले खरे म्हणजे युनिव्हर्सिटीचे काय म्हणू आता, कुलगुरू कसे असावे, कुलपती कसे असावेत, तर याचे मूर्तिमंत बुद्ध त्यांनी मंत्रमुग्ध केलं, आपल्याला ते ज्ञान टिकून राहिलं. तर अशा बाबा महाराज सातारकरांना हरिभक्त परायण त्यांना मी अभिवादन करतो, त्यांना वंदन करतो. आणि असंच आपण प्रबोधन समाजाचं करत राहावं. भारत नाही, भारताच्या बाहेर मी आपले इंटरनेट साईट पाहत होतो, आपल्या साईटमध्ये की आता बाबा महाराज मी टाईप केल्यानंतर गुगलवर, इंटरनेटवर, तर काही साईटवर बाबा महाराजांचे कीर्तन आहेत, विरहणी आहेत, गवळणी आहेत, आणि त्यांचे डाउनलोड्स जे सर्व जगभर होत आहेत. तर सर्वात जास्त डाउनलोड्स महाराजांचे जगभर पाहत आहेत लोक इंटरनेटवर. तर याही माध्यमातून, आधुनिक माध्यमातून सुद्धा हे ज्ञान आपल्या सर्वांसमोर जात आहे. असंच जात राहू आणि खऱ्या अर्थाने प्रबोधन करून, जसे आमची संकल्पना ही प्रार्थना आहे की 21वे शतक हे भारताचं शतक आहे. भारत म्हणजे ज्ञानाचा देश, ज्याला ज्ञानात सर्वात श्रेष्ठ समजल्या गेलं. आणि ते सर्व ज्ञान म्हणजे जे संतांच्या मुखातून अवतरण झालं ते सांगितलं. तर असं ज्ञान, असा ज्ञानाचा देश भारत जेव्हा 21व्या शतकामध्ये सर्वात अग्रणीय देश म्हणून समोर येईल, तो अग्रणीय देश म्हणजे अर्थसंपत्तीमध्ये नसेल, तर विज्ञानामध्ये नसेल, तर ज्याने अत्युच्च ज्ञान जिथे पाहायचं असेल, ते ज्ञान जर तुम्हाला अवगत करायचं असेल, ते शिकायचं असेल, नालंदा आणि तक्षशिलामध्ये विद्यार्थी यायचे, तर भारतात येऊन आपल्या संतांची ही जी कीर्तन आहे, ज्या मंचावर येऊन इंद्रायणीच्या काठी, आळंदी देऊ सारी आपल्या सलिलीच्या काठी त्या शिकायला येतील. म्हणून म्हटलं की ही एक ज्ञानाची ही जी तयार होईल, एक कॉरिडॉर, एक प्रकारचा दालन तयार होणार आहे, ते आहे आपलं आळंदी देऊ क्षेत्र. तिथे या प्रसंगी आपण एका आदर्श कीर्तनकाराचा, एक प्रबोधनकाराचा आपण अभिवादन करतोय, नमस्कार करतोय आपल्या सर्वांच्या तर्फे. त्यांचं पुनश्च अभिवादन करून मी त्यांना नमस्कार करतो आणि मला विराम देतो. नमस्कार. महाराज साखरे महाराज, गुरुवर्य साखरे महाराज या कार्यक्रमाला येणार होते, काही येऊ शकले नाहीत. पण त्यांनी बाबा महाराजांना ही सार्थ श्री अभंग गाथा जी त्याचं प्रकाशन परवाच झालं त्याच्यामध्ये. आणि अभंग गाथा म्हणजे मला कधीच अभंग गाथा मी इंटरनेटवर आणण्याचा प्रयत्न केला, पण अभंग गाथेचं खरा अर्थ काय आहे, प्रत्येक अभंगाचा अर्थ काय आहे. गाडगे महाराज म्हणत होते की 5वा वेद समोर आणला तुकाराम महाराजांनी मला सांगितलं, श्रुती जशाच्या तशा, वेदातल्या श्रुती ही वेदातली श्रुती आहे, उपनिषदातली श्रुती आहे, आणि तसंच महाराजांचा अभंग आहे. म्हणून तो अभंग आहे खऱ्या अर्थाने. तशीच कशी अवतरली, तर त्याला तुकोपनिषद म्हटलंय, तुकाराम महाराजाचं उपनिषद असं म्हटलं आहे महाराजांनी. ही आज महाराजांच्या तर्फे आपल्याला प्रदान करण्यात येत आहे. त्यामध्ये माझं मोठं भाग्य आहे. त्यामुळे तर पुनश्च महाराजांना अभिवादन करतून मला काही आपल्या सर्वांच्या तर्फे पुनश्च नमस्कार करून माझे बोल संपवतो. नमस्कार. सर्वसामान्याच्या हृदयाचा ठाव घेणारे आणि आपल्या ओजस्वी वाणीनं समाजाला तेजस्वी करणारे लोकशिक्षक अशा नादब्रह्म ऋषी
बाबा महाराज सातारकर यांचाच आपण आता सत्कार केला. त्या संदर्भातले आपले मनोगत आदरणीय भटकर सरांनी आता व्यक्त केलं. आजच्या समारंभाचे अध्यक्ष तसेच राम जन्मभूमी न्यासाचे कार्याध्यक्ष सन्माननीय डॉक्टर रामविलासजी वेदांती इथं आज उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त करावं. बद्दल मी आपणा सर्वांना काही नवीन सांगण्याची गरज नाही, पण जी एक नवीन चेतना आपल्या देशामध्ये राम जन्मभूमीबद्दल निर्माण झाली, त्या चेतनेचे खरे जनक आज आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना अभिवादन करावं व त्यांना आपलं अध्यक्षीय भाषण करण्यासाठी प्रोत्साहित करावं. ओम नमः परमहंसास्वादित चरणकमल चिन्मकरंदाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचंद्राय. परम सम्माननीय मंच पर विराजमान आज के मुख्य अतिथि आदरणीय हरिभक्त परायण श्री बाबा